50 खोके ही सत्य घटना असल्याचं भाजपचे आमदार म्हणालेत। या आमदारांचं नाव पुन्हा एकदा ऐका, भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे त्यांचं नाव आहे। त्यांनी हा दावा केलाय। साम टीव्हीशी बोलताना एक्सक्लुझिव्हली त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यात त्यांनी शिंदे सेनेच्या एका नेत्याचं नाव घेतलंय, ते म्हणजे संतोष बांगर। संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून 50 कोटी घेतले, 50 खोके म्हणजे 50 कोटी घेतल्याचं ते म्हणालेत आणि त्यानंतर ते शिंदेंच्या सोबत गेले असा दावा मुटकुळेंनी केलेला आहे। आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आपण पाहू शकतो, कारण की शिवसेनेचा निकाल काही दिवसांतच लागणार आहे। पक्ष चिन्ह नेमका कुणाकडे जाणार आहे हे देखील पाहिलं जाणार आहे आणि अशामध्येच हा एक मोठा दावा जो करण्यात आलेला आहे की 50 खोके घेतल्यानंतरच नेते हे शिंदेंसोबत गेले, याचा परिणाम त्यावरती होऊ शकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।